विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळ केल्याप्रकरणी वादात सापडलेली जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीची यवतमाळ पब्लिक स्कूल 6 दिवसांनंतर सुरू झाली। मात्र पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याबाबत गोंधळलेले आहेत। या शाळेत मुलींशी शिक्षकांनी केलेलं लैंगिक अत्याचार प्रकरण उघडकीला आल्यानंतर 6 दिवस शाळा बंद होती। या संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना अटक झाली आहे आणि आता त्यांची पोलीस कोठडी देखील 2 दिवसांनी वाढवण्यात आली आहे। या सगळ्यानंतर शाळेवर शिक्षणाधिकाऱ्यांची नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। शाळा सुरू झाली असली तरी 1467 विद्यार्थ्यांपैकी 200 विद्यार्थी शाळेत आले होते। शाळेला पोलिसांचा अजूनही वेढा आहे। शाळेबाहेर गर्दीचं चित्र आहे। अमरावतीच्या शिक्षण उपसंचालकांनी यवतमाळ पब्लिक स्कूल मधल्या सर्व शिक्षकांसमवेत चर्चा केली, तसंच अशा घटना टाळण्याच्या सूचना दिल्या। पालकांनी थोडासा संयम राखून शाळा सुरू झालेली आहे, मुलांचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे, तो सुरू करण्यात आला आणि प्रशासकीय स्तरावर सगळी दखल घेतलेली आहे। आम्ही आज आमच्या मुलींना शाळेत घेऊन आलेलो आहे, पण आमच्या मनात जी भीती आहे ती अजूनपर्यंत गेलेली नाही आहे। ज्या प्रशासक मॅडम आलेल्या आहे सुचिता पाटेकर, त्यांनी आम्हाला विश्वास देऊन आमच्यासोबत मीटिंग करून आमच्या मनातली भीती काढायला पाहिजे आणि त्यांनी सुरक्षा द्यायला पाहिजे। आम्हाला पालकांना माझं आवाहन आहे की सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पण प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। सर्व जिल्हा प्रशासन पालकांसोबत आहे, विद्यार्थ्यांसोबत आहे। प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला शाळेत पाठवावं असं आवाहन मी एक जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून या ठिकाणी करते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।